यार कोणाला यार काय कोण हवंय? मला सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना भेटायचं होतं. तुझे बाबा आहेत घरी? हा 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 बाबा बाबा आहे ओ बाबा ओ बाबा तुम्हाला भेटायला कोणतरी ए चेतना चेतना लवकर बाहेर ये, चेतना काय झालं? चेतना अगं बाहेर एक मुलगा आलाय आणि तो म्हणतोय की त्याला सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना भेटायचं आहे. काय सांगताय? मग तुम्ही त्याचा गैरसमज दूर केला ना? फालतूगिरी करू नकोस हा. माझी पॅन्ट दे पॅन्ट दे मी धुवायला टाकली. मग दुसरी पॅन्ट दे दुसरी. ती पण धुवायला टाकली. अगं मग तिसरी दे. आपण घेतलीच नाही. सगळे कपडे कसे धुवायला टाकते का तू? बरं टी शर्ट बिशर्ट काहीतरी मिळालं तर ते पटकन. सुप्रसिद्ध हा, घ्या. चांगला आहे ना? पंढरीनाथ कांबळे. छान आहे छान. हा. नमस्कार या या मीच पंढरीनाथ कांबळे या. नमस्कार सर. नमस्कार मी निमिष कुलकर्णी. बरं, हा. इयत्ता 9वी. बर इथे दरवाजात आखडल्यासारखं होतंय. आत येऊन बोलू? या या आत आत या या बसा या. थँक्यू सर. सर काय ना, आमच्या शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळाचा एक कार्यक्रम आहे. बरं. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे हे नाव निश्चित केलंय सर. तर मी खास आमंत्रण द्यायला आलोय आपल्याला. ए हे तू काय बोललास आता? हा, इकडे या. तो सुपारी घेऊन आलाय. कुणी बरं दिली असेल माझी सुपारी? तशी सुपारी नाही. तो काय म्हणाला ऐकलत ना? काय काय? सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे. खूप दिवसांनी ऐकलं हो मी हे. नाहीतर आता ए प्याडी भिकारी, ए प्याडी लुटकी, ए प्याडी लुटक्या असं देणेकरी सतत बोलतात नाही का? पण आता नाही. आता आता गेले ते दिवस. गेले. आता आपण सगळ्यांचे पैसे फेडून टाकू. Yes, yes. हो 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 किती एक्साइट होते. ओके 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 ओके. सर बिस्किट? नाही मी स्किट स्किट करतो मी. बस सर मला आवडतात ते शाब्दिक विनोद तुमचे. बस 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 बस. चहा घेणार? नको सर नाही नको. नाही घ्यायलाच लागेल तुला. एक मस्त कडक चहा कर ग. हो. ऐका 50 सांगा. फक्त 50 हजार. 50,000 सांगू? कसं कोण देन 50? हे बघ आपला जे काही द्यायचे बिचे लोकांचे पैसे आहेत ना ते सगळं बाजूला करून म्हणजे एक 3-4 हजार रुपये वरचे मिळाले बस झाले. अगं या महिन्यात भरपूर शोज लागलेत. शो लागलेत ना? पण ते लोकांचे. हा हा तुमचे फक्त लागलेत 2च शो. हा, एक 8 तारखेला, एक 30 तारखेला. मान्य आहे मला. म्हणजे गेले काही दिवस फार बरं नाही चाललंय आपलं. म्हणजे फार बरेच दिवस नाहीत. पण म्हणून असं नको ग बोलू एकदम. हा अगं ह्याच पॅडीवर प्रेम केलं होतंस ना. सेलिब्रिटी पॅडी कांबळ्याची बायको म्हणून मिरवायचीस ना तू. हो, पण तेव्हा तुम्ही सतत टीव्हीवर दिसायचात. हा. आता तुम्ही सतत या सोफ्यावर दिसता. अहो पैसे नाहीत म्हणून गेले 6 महिने टीव्ही बंद आहे की नाही आपला? हा, हा. बघा 50,000पेक्षा एकही पैसा कमी नको. असं ठणकावून सांगा. असं सांगतो त्याला असं. मला नाही त्याला. हा हा बरं कधी कुठे कसं यायचंय? सर या रविवारी यायचंय. बरं. नवीन मराठी शाळा डोंबिवलीला. हा. सर आहात तुम्ही उपलब्ध? हा आहे रे मी. त्याला काय एवढं येऊन जाईन मी. कसं शक्य आहे? का? हा? तुमचं शूटिंग नाहीये का रविवारी? हो का? कुठे? अबुधाबीला. अबुधाबीला मला. काय? अरे ते माझं सिनेमाचं शूटिंग आहे अबुधाबीला. आत्ता सिनेमाला आठवण करून दिली. काय ना सतत बॅक टू बॅक शूटिंग चालू असतात ना काही लक्षात राहत नाही रे. थँक्स यार थँक्स चेतना. म्हणजे तू माझं सगळं शेड्युलिंग सांभाळत असतेस यार. काय होतं ना एकदम एक्झॉस्ट व्हायला होतं रे यार सगळ्या शूटिंगमध्ये. म्हणजे ब्रिथिंग स्पेसच मिळत नाही रे एकदम. सर वेळात वेळ काढून पण तुम्हाला जमणार नसेल तर मी मुख्याध्यापकांना कळवतो की नाही नाही जमणार. नाही तसं नाही. म्हणजे मी ते अबुधाबीचं जे शूटिंग आहे ते मी कॅन्सल करतो. मी येईन तुमच्या कार्यक्रमात. अहो हे काय बोलताय तुम्ही? हे जरा अति होत आहे तुमचं. नाही नाही हे बघ पैशांपेक्षा आत्ताची पिढी घडवणं जास्त महत्वाचं आहे. अहो पण तिकडे तुमचा पर डे 5 लाख आहे. हो? हो. इकडे काय 2-2.5 लाख देतील. हे बघ अगं पैसे खूप कमावलेत पण हा जो संस्कृतीचा वारसा आहे ना तो पुढे नाही गेला तर त्या पैशांना काही चाटायचं आहे. अहो, पण- तू काहीही बोलू नकोस. मी तुझं काही ऐकणार नाहीये. हो बा? हा
ए मग गेला तो आता काय करायचं आता एवढा चांगला सुपर इथे काय ए बेटा ए भाऊ ए काय झालं? सर तुम्ही खूप ग्रेट आहात सर. अरे चालेल. किती पिढ्यांचा विचार करताय सर तुम्ही. थँक्यू सर. सर मग तुम्ही येणार सर? येणार मी तुमच्या कार्यक्रमाला. Thank you. मी फक्त मानधन माझं जे असेल ते हो सांगा सर. 2.5 लाख रुपये मानधन असेल माझं आणि येण्या जाण्यासाठी AC गाडी लागेल मला. हो हो. नाही कॅन्सल. काहीच हरकत नाही सर. चालेल सर. नो प्रॉब्लेम सर. नक्की या. मी लगेच मुख्याध्यापकांशी बोलून घेतो. सविस्तर चर्चा करतो. चालेल. आपण सुंदर कार्यक्रम करूया हो, हो. सर. हा? मी बोलून घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे. हो, किती दिवसांनी मी तुमची ऍक्टिंग बघितली हो. किती किती छान ऍक्टिंग करता तुम्ही. मग तिथे का नाही करत? अगं करतो मी तिकडे पण ऍक्टिंग पण काय ना तिकडे लेखक आहे ना छान लिहून नाही देत आणि हल्ली प्रॉब्लेम काय झालाय नट आहेत ना ते लेखक झाले आणि मग लेखक ते निर्माते झालेत. सर हा बाळा सर थोडस बोलायचं होतं. हा बोल ना बाळा झालं तू बोललास पण हो मी बोललो सर. हा, 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 बोल. मुख्याध्यापक सर म्हणाले हा. 2.5 लाख खूप होत आहेत. अरे पण त्यांना तू सांगितलं नाहीस का मी माझं 5 लाखाचं शूटिंगचं नुकसान करून मी येणार आहे. हो मी सांगितलं सर. हा मग काय म्हणाले? माहिती नाही का पण ते कुत्सितपणे हसले आणि मग आमच्या शिपायावर उगाच जोरात ओरडले. लायकी नसलेल्या माणसांना कशाला एवढं डोक्यावर बसवायचं. मलाही असं वाटलं की ते तुम्हाला नाही ना बोलले पण ते त्या शिपायालाच ओरडत होते सर. ठीक आहे आता 2.5 लाख तुम्हाला जर नसेल जमत तर बघा म्हणजे तुम्ही म्हणजे माझी किंमत तर हीच आहे. अरे बापरे. ठीक आहे सर. मला खरंच तुम्ही हवे होतात सर पण मला पण ते हवे होते सगळे पण आता काय मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे या तुम्ही. ए बाळा ए ऐक ना इकडे काय झालं सर? बैस बैस बैस. काय नाव काय म्हणालास तुझं? निमिष. निमिष. निमिष नाही सर. निमिष श पोटफोड्या सर. आवडलास तुम्हाला? हा? नाही म्हणजे खूप छान तुझी भाषा तुझा भाषेचा उच्चार जो आहे असा एकदम पकड आहे तुझी भाषेवर. तुझ्यासाठी म्हणून फक्त तुझ्यासाठी हा तुझा जो मी आता ऑरा बघितलाय असा म्हणजे मी तर फक्त तुझ्यासाठी म्हणून थोडेसे मी कमी करतो पण जास्त नाही थोडेसे बस. आपण 50,000 डन करूया आणि AC गाडी बस डन तुझ्यासाठी फक्त. AC गाडी का सर? मला धुळीची अलर्जी आहे मला धुळीचा अच्छा, त्रास होतो. चालेल सर. हा? काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. म्हणजे मी बाहेरून खूप ऐकलं होतं की तुम्ही खूप डाऊन टू अर्थ पण इतक्या लवकर तुम्ही डाऊन ए? टू अर्थ व्हाल मला खरंच वाटलं नव्हतं सर. खरंच वाटलं नव्हतं. मी लगेच मुख्याध्यापकांशी बोलून घेतो आमच्या. बोलून घे. ए ए ए पोहे घे पोहे आण. नाही नको सर प्लीज नको. का? काय आमच्या मुख्याध्यापकांनी मला खडसावून सांगितलंय काय? की त्यांना अजिबात तसदी देऊ नकोस. तसदी देऊ नका. छान बोलतोस तू. तुझी भाषा तुझे शब्दोच्चार जे आहेत ते एकदम छान खूप आवडले भावले मला. ए निमेश तू का नाही बरं या अभिनय क्षेत्रात येत? हा? है ना? अरे, चेहरा बघ ना असं एकदम भाषा तुझी एकदम अरे वेड्या नाचतोच काय चल. सर हा. सर माझी खूप इच्छा आहे या क्षेत्रात यायची सर. अरे मग ये ना बिंदास मी आहे ना. पण बाबा ओरडतात ना. बाबांशी मी बोलतो. नाही ते म्हणतात ते भिकार धंदे आहेत. खूप ओरडतात मला. म्हणतात भले भले मोठे लोक रस्त्यावर येतात या क्षेत्रात. आणि माहित नाही का पण दरवेळी या बाबतीत तुमचंच उदाहरण देतात. पण सर मी समजावून सांगतो त्यांना हा प्रत्येक वेळी की बाबा असं नसतं. अहो प्रत्येकाचा एक काळ असतो. त्यांचाही एक काळ होता आहे. तुम्ही अजूनही प्रेरणादायी भूमिका देताय सर आम्हाला. सर तुम्हाला सांगतो तुमची ती थोर समाजसेवक अरुण कदम यांच्या बायोपिक मधली भूमिका मला खूप भावलेली सर. तो जरा एक वेगळा प्रयत्न केला होता मी. हो सर. हे बघ ठीक आहे आपण 50,000 डन करू आता. हा? 50,000 ना? हो. नक्की. मी मुख्याध्यापकांशी लगेच सविस्तर बोलून लगेच घेतो. बोलून घे. हा, संपर्क कर आणि तुम्ही. लगेच ये. हो
हो 50,000 डन होतील आपल्याला तेवढेच हवे तू होते. उगाचच काहीतरी सांगत होता 50 पहिल्यापासून कमी सांगितलं असतं कमी तेवढंच होणार झालं मला असते. माहिती होतं. सर हा बाळा परत थोडस बोलायचं बोल ना होतं. बाळा तू बोललास ना पण त्यांच्याशी. हो हो मी सगळं बोललो. बरं, हा. सर बसू. बस 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 ना बाळा हा. सर मुख्याध्यापक सर म्हणाले हा. की 50,000 पण खूप होत आहेत आणि एसी गाडी नकोच म्हणाले, साधी देऊ हवं तर एक वेळ. अरे पण त्यांना सांगितलं नाहीस तू धुळीचा त्रास आहे एलर्जी होते त्यांना हो हो म्हणून. मी हे सांगितलं सर त्यांना, पण ते म्हणाले मातीतल्या कलाकाराला धुळीचा त्रास व्हायला लागला तर कलाकार संपतो म्हणून तुम्ही नको म्हणून सांग असं म्हणाले. हे बघ ठीक आहे मला तुमचं बजेट सांग हा म्हणजे मुख्याध्यापकांची अपेक्षा काय हा. सरांनी फुकट यावं. फुकट यावं बापाचं माल आहे. फुकट यावं हा सेलिब्रिटी आहे मी सेलिब्रिटी. जाऊन सांग तुझ्या सरांना येत नाही चल गेट लॉस. फुकट यावं म्हणतात. सॉरी सर. सेलिब्रिटी हवे त्यांना कार्यक्रमाला शाळांच्या. सॉरी सर. ए ए बाळा ए ए भाई बस बाळा बस. नाही उभाच राहतो, निघावं लागतं लगेच. मी काय म्हणतो तुझं नाही माझं नाही 10,000 डन करूया. ओके 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 हवं तर 5,000 रुपये तू ठेव बस. ओके कमिशन डन. सर सर काय बोलताय तुम्ही. कमिशन असं असं करतात ना कॉन्ट्रॅक्ट. सर सर मला ऐकवत नाहीये सगळं. एक काम कर 7,000 तू ठेव 3,000 तरी मला दे रे. सर असं नाहीये सर. सर मला नाही ऐकवत आहे. अहो मी खूप आदराने बघतो सर तुमच्याकडे आणि बरोबर. तुम्ही असं बोलताय तर मी कोणाकडे बघायचं सर. बरोबर. सर तुम्ही आदर्श आहात माझा. अरे आदर्श फिदर्श काय नसतं रे सगळ्यात मोठा असतो तो पैसा असतो. 22 वर्षाचं करिअर साधे 10,000 नाही देत तुम्हाला कोणी. हे बघ 2,500 डन करून टाक हा? तसाही 2.5 यांचा लकी आकडा आहे. एक तर 2.5 असा काही आकडा नसतो तर तो लकी कसा असणार. अहो पण 2,500 पण नाही जमणार आहे, नाही देणार आमचे मुख्याध्यापक. बघ ना 500 तरी. ए चेतना अगं काय बोलतेस तू. अगं एवढं खाली उतरणं माझ्या प्रतिष्ठेला शोभणार आहे का. तुम्हाला शोभायला प्रतिष्ठा असायला हवी ना. तुमच्या प्रतिष्ठेला फक्त विनोद शोभू शकतो. हे अख्खं स्किट नाही का झालं. वा, हा. ते समीर चौगुले बघा प्रतिष्ठा विकून विकून किती कमवता येतात. तू मगाशी म्हणालास ना 500 डन हा 500 डन नाही हो काकू खरंच नाही. बरं बरं मी एक फायनल आकडा सांगतो. हे खूप जास्त अरे आहे. बोलू तर दे आधी आकडा थांबतो. बोलू दे. बघ, काय करतो आम्ही तसेही म्हणजे डोंबिवलीला हिच्या सुलू मावशीकडे जाणार आहोत तर आम्ही ट्रेनने तिथपर्यंत आम्ही येऊ. मग तिथून मग स्टेशन टू आपला जी शाळा आहे तिथं येण्या जाण्याचं भाडं म्हणजे 60 रुपये झालं 60 रुपये 120 रुपयात आपण डन करूया. 120. नाही होईल कदाचित. हा बघ मी मुख्याध्यापकांशी बोलून घेतो. नाही. हॅलो हा सर. सर आता ते म्हणतात की 120 रुपये पण होतील फक्त रिक्षा भाड्याचे 120 रुपये डोंबिवली स्टेशनवरून. हा नाहीच का. एक साईडचं मी करतो एक साईडचं तुम्ही द्या. 60 रुपये द्या. हॅलो सर सर 60 रुपये म्हणतायत 60 रुपये. हा नकोच. शेअर रिक्षाने येतो. शेअर रिक्षाने 20 रुपये लागतील तर ड्रायव्हरच्या अशा खांदे हाटून हा 20 रुपये. सर ते खूप गयावया करतायत सर 20 रुपयांसाठी प्लीज आपण. हो सर हो हो कळवतो सर. हो हो चालेल ठीक आहे सर. मुख्याध्यापक सर म्हणाले सरांना कशाला उगाच त्रास, त्यापेक्षा कल्याण डोंबिवली मधलाच एखादा बरा नट बघूया. कल्याण डोंबिवली मधला नट हवाय. मी बरा नट नाहीये. नट बरा नाहीये मी. लहानपणापासून माझी क्या बात है. महेश सर तुम्ही काय म्हणाल. पॅडी सर सर ब्रिलियंट. एकतर स्वतःवरती इतका विनोद तू करून घेतलास ह्याच्यामध्ये एक तुझा एक ग्रेटनेस आहे आणि ॲज अ परफॉर्मर यू आर ऑलवेज माय फेवरेट आणि तू नेहमीच ब्रिलियंट परफॉर्म करत आलेला आहेस आणि तुला जर स्क्रिप्ट मिळालं तर तू सुटतोस म्हणजे सुटतोस. सर सर फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. आणि निमिष तुझी पण कमाल आहे यार. तुला मी ओळखलंच नाही पहिला. म्हणजे मला वाटलं हा कोणतरी नवीन एंट्रंट आहे का काय आपल्या ह्याच्यामध्ये, कारण तुझी मिशी काढल्यामुळे तू खरोखरच त्या शाळेतला मुलगा वाटतोस आणि लुकिंग परफेक्ट. आणि चेतना तू पण सुद्धा त्याला पॅडीला इतकी सुंदर साथ दिलीस. म्हणजे पॅडीसारख्या स्टॉलवर्ड बरोबर तू त्याच्या बायको म्हणूनचं काम केलं. इट वॉज व्हेरी क्रेडिटेबल. फॅन्टॅस्टिक ब्रिलियंट.
अँड द मार्क्स फॉर यू पीपल. 10.5 गुण. वा वा. इनामदार काय म्हणाल? परफॉर्मन्स बद्दल काय बोलायचं म्हणजे हा खरोखर सेलिब्रिटीचाच परफॉर्मन्स होता आणि पॅड्या हॅट्स ऑफ. थँक्यू. सुपर सुपर. आणि निमिष चेतना इतकं मस्त काम केलं ना की खरंच कुठल्या अशा सेलिब्रिटी परिस्थिती येऊ नये रे. निमिष मी तुझ्या शाळेत खरंच फुकट यायला तयार. ही अंबरनाथची ती. हा, आणि ऍक्च्युली मला माहिती आहे असं कितीतरी सेलिब्रिटी फुकट बऱ्याच ठिकाणी जातात, त्यापैकी एक पॅडी आहे. हा, I know it. Yes. नमस्कार, मी निमिष कुलकर्णी. मी चेतना भट. तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर आम्हाला नक्की वोट करा. आम्हाला वोट करण्यासाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवर जाऊन आमच्या फोटोवर क्लिक करा. तुमचं एक वोट आमचं या स्पर्धेतील स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. या छोट्याशा मधल्या सुट्टीनंतर विनोदाच्या पुढल्या तासाकडे वळूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, शाळेतल्या शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची धमाल तुमच्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत. विनोदाच्या विद्यापीठात PhD मिळवलेले हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. नमस्कार सर. मी सगळ्यांना शिकवतो. मी एक शिक्षक आहे. आजतागायत मी शिक्षकी पेशातली सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत. म्हणजे जी महत्त्वाची कामं आहेत, म्हणजे खिचडी बनवणे किंवा जनगणना करणे किंवा मतदार यादीत नाव नोंदवणीसाठी मदत करणे, ही जी महत्त्वाची शिक्षकांची कामं आहेत ती मी आजपर्यंत पार केलेली आहेत. वा 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 वा. पण आज बरं का आमचे जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी एक वेगळंच माझ्याकडे नवीन काम दिलेलं आहे, ते म्हणजे शिकवणीचं. म्हणजे आमची जी शाळा आहे त्याचे चेअरमॅन आहेत, त्या चेअरमॅनचा मेवणा आहे. गेली 12 वर्ष तो 10वी पास झालेला नाही हो. तर तो मेवणा आज माझ्या घरी येणार आहे. त्याची ट्युशन मला घ्यायची आहे. खरं तर मला खूप टेन्शन आलेलं आहे, कारण गेली 12 वर्षांना आमच्या शाळेचा निकाल 99% लागतो, तो फक्त त्याच्यामुळे हो. जंग पछडलं पण तो पासच होत नाही हो. तुम्हाला सांगतो 1 नंबरचा आवली आहे, आवली. तर मी नाही आवली, मी आहे लवली. डोक्यावर तुमच्या केसांची खावली. पण हेअरस्टाईल मला खूप भावली. मी खूप दमलो कारण मी खूप धावली. हे निघेल हात निघेल. हे गल्लीतले ट्रेलर बघून तुझं काय आज डान्स बसवलेला आहेस तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे बाळा. त्याला काहीही म्हणजे कसं असतं बाळा, लीला ली जोडून लिली होते, कविता होत नाही, काव्य होत नाही. काव्य हे विशेष शब्दांचा गर्भित अर्थ मांडणारा आणि सीमित शब्दसमूहाचा परिणामकारक असा आविष्कार असतो बाळा. त्यामुळे हे असं टला ट लीला ली जोडून माझ्यासमोर गाणं म्हणू नकोस बाळा. कळलं तुला? कळलं का? कोणावर ओरडताय तुम्ही? ओरडता कोणावर? मी कोणा माहितीये ना? माहिती भाऊजी माझे चेअरमन आहेत. हो माहिती. आवाज खाली. हो आवाज खाली. हे भाऊजींनी चिठ्ठी दिली आहे. भाऊजी चेअरमॅन साहेबांनी चिठ्ठी दिली. चिठ्ठी आई वाचा आता, वाचा. सप्रेम नमस्कार. माझ्या मेहुण्याला पाठवत आहे अभ्यासाला. तरी प्लीज नीट अभ्यास घेणे. नीट अभ्यास घेणे. आणि जर नाही ऐकलं तर तुडवणे. तुडवणे. नाही ऐकलं तर तुडवणे, चोपणे, कानफडात मारणे. तसं नसणार. अभ्यास येईपर्यंत त्याला फोडा, कापा, काहीही करा, पण ह्या वर्षी पास व्हायलाच पाहिजे. हा नाही तसं नसेल ते. सर सर घडा. सर घडा. सर सर काय? सर आंघोळीला जात आहे सर. काय सर चलिए. सर ऐका ना.
तरी ये हा खोटा चिट्टा खोटा चिट्टा खोटा आहे सर ऐका ना मग भाऊजी कशाला सांगतील असे भाऊजी चेअरमन आहेत मला पास करायला काय असे चुटकी सरशी पास करतील ना अरे चुटकी शरशी तुला पास करतील रे, पण तू पास व्हायला हवास ना. काय 10वी पर्यंत तुला ढकलत आणला, पण आता 10वीचं वर्ष आहे, आता बोर्डाचं वर्ष, आता काही उपयोग नाही. तरी सुद्धा सेटिंग करून तुला कॉपीचे पेपर सुद्धा पुरवले, पण कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर लिहायचं हे तुला कसं कळणार? कसा होणार पास तू? कसा होणार पास? कसा होणार पास? मारू नका अभ्यासाला सुरुवात करूया. अभ्यासाला सुरुवात कर. चाल अभ्यासाला सुरुवात कर. काढ पुस्तक काढ लवकर. किती वर्ष झाली उघडलेस? हा? काय रे जळमट आली तिकडे? चल काय चाल. भूगोल काढलास पहिलाच. भूगोलात कसा नापास होतोस? भूगोलात कसा नापास होतोस तू? हा कसा होतोस फेल? चाल काय आहे? काय हे? गुगल नाही भूगोल म्हणतोस तू? भूगोल आहे. हे काय आहे? याला काय म्हणतात? काय याला काय? नकाशा. काय म्हणतात? म्हण 3 वेळा. नकाशा नकाशा नकाशा. शाबास तू म्हण काय याला म्हणतात? नकाशा नकाशा अजून एकदा नका करू नका अशा म्हण. शेवटचं म्हण. नकाशा नकाशा. हा कसला आहे हा? भारत 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 हिंदुस्तान इंडिया थांबा इथे येऊ दे ना हे राज्य कुठलं आहे? लवकर. हे राज्य कुठलं आहे? लपाछुपीचं लपाछुपीचं राज्य आहे हे. कुठलं राज्य आहे? इकडे ये. कुठलं राज्य आहे? या राज्याचं नाव उत्तर प्रदेश. म्हण कसलं आहे? काय? उत्तर प्रदेश उत्तर म्हण. नीट म्हण. उत्तर उत्तर प्रदेश. एवढा वेळ लागतोस मध्ये काय दुसऱ्याने स्किट करायचं? उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश त्याच्या वर कोणतं राज्य आहे? खाली हा. खाली उत्तर प्रदेश मग वरती प्रश्न प्रदेश सांगतो इथे खाली उत्तर प्रदेश आहे मग उत्तराकडे उत्तर प्रदेश वरती चढ प्रदेश इथे उत्तर प्रदेश वर चढ प्रदेश आणि मध्ये काय 5 मिनिटं बस प्रदेश. हा? अशी उत्तर देतोस तू? अशी उत्तर इकडे ये इकडे. उत्तर प्रदेश आहे. हा हे कुठलं राज्य आहे? ते काय ते छोटस आहे ते जातात सगळे तिकडे गोवा असं आठवतं तुला? सगळे जातात ही ओळख आहे गोव्याची. गोव्याची ही ओळख आहे. इकडे ये इकडे. हे गोवा आहे. त्याच्या बाजूला काय आहे? गोवाच्या बाजूला काय? येवा गोवाच्या बाजूला. हा काय म्हणालास? काय म्हणालास? नाही येवा हे काय आहे? हे कोणतं आहे? तुझं मला वाचू वाच ना. वाच. हे ना हरनिया हरियाणा आहे ते. हरियाणा हरियाणा सर हरियाणा सर हरियाणा इकडे ये. हरियाणाच्या बाजूला काय? इकडे ये. हरियाणाच्या बाजूला काय आहे? ते हरियाणा तर मग बाजूचं जिंकूया ना असेल ना. जिंकन म्हणतोय असा अभ्यास करतात. हा एका विषयात दमवलं मला. हा असा अभ्यास बापाने केला होता. असा अभ्यास हरियाणाचा जिंकूया ना. काय होणार नाही तुझं. लय मारला तो. आज जरा जास्तच मारला.
एवढं नाही मारायचं पण कधी. हा जर काय एवढा वर्षांचा बॅकलॉग भरून काढला बाकी काही नाही. अभ्यास करायला लागेल. वायफाय कोड द्या. काय ते वायफाय कोड द्या. एवढा तुडवला तुला वायफाय कोड पाहिजे. सर वायफाय सर ऐका ना माझं. ऐकून घ्या ना तुम्ही. गरबा खेळू नका. ऐका ना माझं. गरबा खेळतो मी गरबा झोप करतो. वायफाय कोड कशाला पाहिजे तुला. ते पिक्चर डाउनलोड करायचा होता सर. तुला पिक्चर डाउनलोड करायचा आहे. हो माझ्याकडे खूप पिक्चर आहेत सर. तुम्हाला पण पाहिजे देतो. माझ्याकडे खूप पिक्चर आहेत. शट अप. माझ्याकडे गावडे सरांचा आणि परबबाईंचा पण पिक्चर आहे. ते कॅन्टीन मध्ये बसलो ना अशी फुल आकमिचोली करत होते. मी लगेच पकडला. माहिती असा व्हिडिओ बनवलाय. यासाठी येतोस तू इकडे. यासाठी येतोस. सॉरी. बघू काय आहे ते. तू ऍक्च्युली काढलास. अरे अरे वाटत नाही मला शंका होती यार. आज नक्की झालं यार. अरे माझी आपली नजरच तशी आहे ना. आपण फुल उडते पंचिकेपर पण गिनतो आपण. अरे आपण फुल नजर आहे. कुठे वेळत नसतो उडते पंची गिनण्याचा. हे डुकरांना सुधारण्यातच आयुष्य चाललंय आमचं. काय मा कानफडत मारेन. दाखवते ऍक्च्युली. मी दाखवणार. हा. पण एक आधी प्रॉमिस करा. कसलं. माझी प्राजू बरोबर सेटिंग करून द्या. राजू म्हणजे कोण. माळी सरांची मुलगी. मी कोण आहे कोण मी. तुझा सेटिंग करून देणार आहे मी. हो. अरे एवढा वेळ हो. एवढा वेळ हो म्हणाला. मारू नका ना हो. मारू नका. एवढा वेळ लावतो हो म्हणाला. चल अभ्यास सुरू कर. पुढे मॅथ्स सुरू कर. मॅथ्स. चल गणित. आता तुरूप काढा. तुरुप म्हणजे काय. ए हुकुम हुकुम. हुकुम कशाला काढ. हे पत्ते घेऊन आलास तिकडे तू मॅथ्स पत्ते ऐका ना तुम्ही. याच्यातनं पण आपण मॅथ शिकू शकतो. थापा मारू नकोस. सर गणित शिकता येतं. याच्यातून गणित शिकता येतं. तुम्हाला शिकायचंय. आता समजा बसा इकडे बसा. समजा आता आपल्याला बेचा पेढा बोलायचा आहे. पेढा नाही रे पाडा असतो. हा, याचा ते- पेढा कुठे आहे. नाही, तेच पाडा ते. असतो तो. बेचा पाडा बोलायचा आहे. हा. आता मला सांगा हे काय. हे दोन आहेत. 2 1 2 बोला. दे ना कसं. बांबू माझ्याकडे. अहो, आपण पाड्यात 2 बोलतो काय. काय बोलतो आपण. बे बे- बे बे ना. मग हे काय. बे के बे बे दुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बे पंची दस्सी बेसक बदाम राणी बेसता. बदाम एक कुठले पाडे आहेत हे मला म्हणायला सांगितलेस तू संपलास आता. मारू नका. संपलास आता. मारू. तुझ्या चालेल. ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. राहिलं ना. हे ओणवा आहे का? एवढाच होता माझा ओणवा. खाली बघ. पायाचे अंगठे धर. कोणाच्या. तुझ्या. सर गेल्या 25 वर्षात पायाचे अंगठे पाहिले नाहीत मी. धरू कुठून. लाज वाटली पाहिजे रे. लाज वाटली. धर धर सर हे बघा मी धर. पायाचे अंगठे तुला ना. भाऊजींना सांगणार आहे. अरे सगळं. चाल भाऊजीला सांगणार आहे. कौतुक करतोय भाऊजीचा. मी भाऊजींना सांगणार आहे. मला नको सांगूस तो. बुटक्या भाऊजी. मोठा पंढरी नाव त्याचं. पंढरीनाथ म्हणे. स्पेलिंग येतं का त्याला. पंढरीनाथचं. स्वतःच्या नावाचं स्पेलिंग क्यूनी सुरुवात करतो तो. पंढऱ्या म्हणे नुसता बसलाय आपला चेअरमॅनच्या खुर्चीत. फुकट मिळाली आहे खुर्ची. अरे त्याला साधा विचारलं ना पूर्व आणि पश्चिम याच्या मधली वरची दिशा कुठली. उत्तर म्हणतो तो. त्याची अक्कल समोर आला ना अशी वाजवेन ना साटकन त्याच्या. ए छोट्या चेतन चल निघल. अरे विराय नीट बरं असं काय. शिक्षण कसं घ्यायचं. सर या ना. या सर. या सर बस. सर मी तुमच्याबद्दलच बोलत होतो. भाऊजी मी सांगतो. हा टकल्या काय काय बोलत होता. चल मागे हो. चल मागे हो. भाऊजी मी याला बोललो मला शिकवा. तर हा बघा मला बोलायला लागला पत्ते घेऊया पत्ते. बघा तुम्हाला बुटक्या बोलला. तुम्हाला अशिक्षित बोलला. तुम्हाला बाईलवेडा बोलला. नाही बस पायलवेडा वगैरे काय बोलणार नाही. उगाच मंच बोलू नकोस. ऐकलंय मी सगळं. ऍक्च्युली तसं नाहीये. मी एक शिक्षक आहे. शिक्षक आहे ना. आता ए, नाही चल, मागे हो तू. आता मागे हो. भाऊजी मला याला शिक्षा करायची. मी याच्या केसावरून हात फिरू. नाही केसाला हात नाही लावायचा. हातावरच्या केसांना फिरवा.
हातावरचे केस देतो त्याच्यावर फिरवा, डोक्यावरचे केस नाही. इथे तुम्हाला बरं वाटेल, मलाही बरं भाऊजी वाटेल. भाऊजी आता बांबूने लय मारायचं. नाही ना. जाऊ मी मारू इकडे बघ. का अरे मला का मारतोय, मला का मारतोय? कोण आहेत ते? गुरुजी आहेत ते, गुरुजी आहेत ते, शिक्षक आहेत ते तुझे. कसं बोलतात गुरुजींशी? आपण तुम्हाला काय काय बोलला तो? ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तुम्ही उद्या माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेटा. म्हणजे पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये उत्तर येतं का पुक्षिण येतं ते तुम्ही मला शिकवा. आणि चेअरमनशी कसं बोलायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हं? आणि भाऊजी माझं काय, मी याला तुडवा, याला कापा, चिरा, 2 भाग करा, काही करा, पण ह्याला पास करा 10वीला. भाऊजी नको. येतो मी. भाऊजी पण ऐका ना माझं. आता का मारली? जाता जाता ऍडिशन घेतली. सर सर हे बघा सर, सर ऐका ना. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. सरपंचांना या परफॉर्मन्स खूप आवडलेला दिसतोय. विचारा त्यांना कसं वाटला महेश सर? डॉक्टर समीर आणि डॉक्टर प्रसाद, जेन्युइनली यू डिझर्व दॅट डॉक्टरेट. PhD इज PhD. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन कशी असावी ह्याचं उत्कृष्ट उदाहरण होतं आहे. इट वॉज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ अ ॲक्टर शुड रिॲक्ट टू वन अनदर. आणि ॲक्शन रिॲक्शन जर परफेक्ट जमली तर ॲक्ट कसा खुलतो किंवा एखादा सीन कसा खुलतो हे एक धडधडीत उदाहरण होतं आहे. ब्रिलियंट. आणि ते मारणं खरोखरच असं वाटत होतं तू मारतोयस त्याला. आणि त्याची रिॲक्शन इतकी अप्रतिम होती त्याची मार खाण्याची. Thank you, sir. ब्रिलियंट, अगदी ब्रिलियंट. सुपर्ब ॲक्ट. आय थिंक आय शुड ब्लो दॅट डबल हॉर्न. वेर इज इट? येस. ये डबल पिपाडी. खरंच तुम्हा दोघांची जोडी सुपर हिट आहे. इतके जेल झाला तुम्ही छान की आम्हाला तुमची जोडी हळदी कुंकवाची जोडी वाटते. हे बात, थँक्यू सो हे बात. मच. वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. या मधल्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा विनोदाची शाळा भरवूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपली शाळेतली सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे शिपाई मामा. ह्याच शिपाई मामांची गंमत आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत आगरी यंग मॅन, कन्फ्यूज गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे, शिवाली परब. Come on! अरे हे अरे किती हालते, नीट सरळ उभी राहा ना. हे काय आता तुम्हीच म्हणालात ना सरळ उभी राहा ना. सरळ म्हणजे सरळ ओढवी उभी राहा. सरळ अणू कोण उभं राहतं? तुम्ही राहून दाखवा बरं. हे बघ, हे सरळ आणि हे ओनव. व्हेरी गुड. आता असंच उभं राहायचं. हा, अजिबात उठायचं नाही, कळलं? काय कळलं तुला? हा, तुला शिक्षा केली ना तशी उभी राहा ना तू. सरांनी मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. माझी पाठ दुखते मामा, खूप वेळ झाला ना उभी होते. आता मी जाते हा वर्गात. एक मिनिट, वर्गात मस्ती करते ना म्हणून या सर्वांसमोर तुला असं ओनव उभं राहायला सांगितलंय. कळलं तुला? हा. पण मामा मी काही केलंच नाहीये. काय केलंच नाही रे तू. हा? मग ते दामले सरांना ते येडे आहेत तुला शिक्षा द्यायला. हो बरोबर आहे, येडीच आहेत ते. काय वेडे? हा? आणि तू मोठी शहाणी. हा? किती खोडकर आहेस ना ते सगळं शाळेला माहिती आहे. हा. मला सांगा मामा, मी आता असं काय केलं? काय केलंय? मागच्या आठवड्यामध्ये त्या पेडणेकर सरांना तू शेपटी लावली. हा? कुलकर्णी मॅडमला तू पवार सरांच्या नावाने चिडवतेस. हा, पण मामा त्यांचं खरंच आहे. हा, ते जेल. काय 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 चिडवते काय तू? ए दिलपेवर कुलकर्णीचा चावा पवार. काय काय
कंटाळा आलाय मला. कंटाळा हे वाक्य त्यांचं आहे. वा 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 वा, आपलं स्किट बघून आहे ना त्यांना नाही आला पाहिजे. असं आपण काहीतरी करूया. हा? चल चल ओनो उभं राहा, चल. आता ना आता काय बोलतोय हा? ओनो उभी राहा, चल. राहत, राहत. आता जर ही पट्टी पडली ना आता लक्षात ठेव. हा ऐक ऐक माहित आहे मला, पण तू इकडे हालायचं ना, लक्षात ठेव. चाल ओनो उभी राहा, चाल लवकर. आली मोठी लगेच. ए मामा मामा मामा, ती बघ कमला मावशी. कमला मावशी कुठे कुठे ती तिकडे नर्सरीकडे तुला बोलवते बघ. मला बोलवते? कुठे आहे कमला? काय गे कार्टे, कुठे आहे कमला मावशी? नुसतीच कामाला लावते. एकच चपाती? काय गे कार्टे, माझी चपाती कोणी खाली? अगं एक कार्टे, असं ओनवर उभं राहून कोण असं खातं का? मग पोटात कसं जाईल? असं जर खात असली तू, असं खात असले असं घसत अडकलं मग अरे काय काय मारतं की त्याला? तुम्हाला ठसका लागला ना, बसा बस इथे. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. बरं वाटतंय ना? थोडं मला पण द्या. बरं वाटतंय ना मामा आता तुम्हाला? काय माया लावतेस ग पोरगी तू? पोरगी बाई, एक काम कर, हा डब्बा आहे ना तू खा, कोणतरी येण्याच्या आतमध्ये खाऊन टाक लवकर, आणि पटकन ओनू उभी राहा. हा, हा. गावडे, काय बघतोय मी? हे काय बघतोय मी? ती डबा खाते, तुम्ही इकडे उभे आहात, काय चाललंय? तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? हा ए तू आणि ए ठेवते, ठेव तिकडे, मारे ना ठेव तिकडे. झाडू द्या तिला, सर तिला झाडू द्या गावडे. अख्खी शाळा झाडून काढायची, लक्षात आलं? अख्खी शाळा झाडून काढायची, लक्ष द्या तुम्ही. माझं तुमच्यावर लक्ष आहे. आउट. बघितलं ना, तुझ्यामुळे मला ओरडा पडला. आता मी तुझं ना काय ऐकणारच नाही. चल सुरुवात कर, चल. मला ओरडायचं ना सरांनी, उगाच कशाला मामांना ओरडायचं? मामा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. नाही, सरांचा तुमच्यावर रागच आहे. मला त्या दिवशी बोलत होते ना ते. मी काय पण बोलत बसले बाबा. मी एक मिनिट. काय 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 बोलत होते? काही नाही हो, मला खूप काम आहे. मला अख्खं ग्राउंड साफ करायचंय. तुम्ही जा डब्बा खाओ. अगं इकडे दे तू झाडू. हा ते मी करतो, पण माझ्याबद्दल काय बोलत होता तो? तुम्ही कचरा काढाल मग मी सांगते. ठीक आहे. ते दामले सर म्हणत होते हा तुम्ही कचरा काढा ना. ते दामले सर म्हणत होते तर गावड्या ना मामाच्या ओळखीने इकडे लागला आणि मामा झाला. त्याला ना घंटा वाजवण्याशिवाय काही काम येत नाही. तो दामले माझ्याबद्दल असा बोलला? हो, तुम्ही कचरा काढताय ना. आणि तुम्हाला माहितीये त्या फडणीस बाई काय म्हणाल्या? काय काय? मामा शाळेचा मामा, मामा शाळेचा मामा, मामीने मारला केवढा रे. अरे गावडे मामा केवढा रे. आमचा गावड्या, आमचा ते फडणीस बाई मला एवढा बोलली? हो, पिकनिकला जाताना तुमच्यावर गाणी काय गातात बापरे. आणि त्या आरेकर बाई तर काय 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 काय? तुम्ही कचरा नाही काढत ना म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. ते कचरा काढा नीट. त्या आरेकर बाई म्हणाल्या मामा शाळेचा मामा, मामा शाळेचा मामा. हा, सगळी शाळा घेऊन झाली. आता काय बोलली ते नीट सांग मला आता. मामीने केल्या चकल्या रे. मामीने केल्या चकल्या रे. गावडे मामा टकल्या रे. आमचा गावडे मामा टकल्या रे. ती मला टाकल्या बोलली? ते टकल्या आणि टकल्या असं मॅच होतं ना म्हणून टकल्या बोलली. आणि तुम्हाला माहितीये बाकीचे सगळे काय बोलतात अजून तुमच्याबद्दल? पण माझ्याबद्दलच बोलतात काय? स्टाफ रूम मध्ये का
माझ्यावर काय भेंड्या भेंड्या खेळतात का? हो तुम्ही टाइमपास आहे खूप छान विषय आहेत त्यांच्यासाठी. टाइमपास आणि मी टाइमपास आहे. मला आता सगळं कळलंय. जे तू आता गाणी बनवलीस ना ती शिक्षकांवरती खपवतेस. काय मला गंडवतेस तू? हे घे पकार पकार. हा चल आता झाडू मार चाल. मला गंडवते. मला गंडवते. बापरे मामा काय ऊन खूप आहे ना. शाळेत नाही उन्हामुळे मला चक्कर येते. तरी पण झाडू मार. मामा मी चक्कर येऊन पडेन ना. झोपून झाडू मार. मामा तुम्ही पेपरात नाही वाचलं का काल? काय हो पेपरात आलेलं एका शिक्षकाने ना एका पोरीला शिक्षा दिली आणि ती उन्हात चक्कर येऊन पडली. मग त्या शाळेच्या मामांना पोलीस घेऊन गेले आणि असं बेदम बेदम सुद्यापर्यंत मारलं. पण मला कसं पोलीस पकडतील? कसं आहे ना मामा आता तुम्ही मला सांगा राजाने गुन्हा केला तर शिक्षा कोणाला होते? शिपायाला. मग या शाळेचा शिपाई कोण? मी. मग शिक्षा कोणाला होणार? मला. मग पोलीस तुम्हाला असं घेऊन जाणार टायर मध्ये घेऊन असं सुजेपर्यंत मारणार. हे बाई इकडे इकडे तू इकडे इकडे हळू मामा. नीट इकडे व्यवस्थित बसा. मी स्वतः झाडू मारतो. हा हो, तू हो. टेन्शन घेऊ नका. मी सगळी साफसफाई करून घेतो. नीट झाडा हो हो मामा. हो टेन्शन घेऊ नको. तुमचं लक्ष नाहीये. काय ना? तो बघा कचरा तुम्ही ना नीट झाडत नाहीये. तिथे झाडा उठा आधी. माझं ऐकत नाही ना म्हणून मला राग येतो. काय चाललंय यार इथे? शी. मामा ऐकत आवडे मामा काय चाललंय हे? काय चाललंय तुम्हाला? काय सांगितलं होतं? बघा ना. नाही बघा ना सर मी यांना बोलत होते की मला करू द्या मला झाडू मारू द्या पण हे ऐकतच नाहीत. ते म्हणते तरी तुम्ही हातात झाडू घेतलात. हा एवढी चरबी आहे तुमच्या हातात. हा? तुम्हाला एक काम दिलं तुम्ही नीट करत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. किती वर्ष झाली या शाळेत? किती वर्ष झाली? मी आता प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जातोय तुमची कंप्लेंट करतोय. नाही तुम्हाला हीच शिक्षा आहे. हे चल मामा सॉरी माझ्यामुळे ओरडा मिळाला ना तुम्हाला. मी उठा बशा काढूया बघा. 1 हे 2 हे 3 उभं राहा आता. हे बघा 1 2 3 नाही मग खरंच सॉरी. हे घ्या सॉरी ना मला माफ करा. ए केस असलेला मामला टकल्या बोलणारी भाची. चल शाळा सुटायची वेळ झाली. दप्तरांचा खरंच जाऊ? हो मामा खरंच जाऊ? हो जा हे असं असतं महेश सर. काय माहितीये का शाळा संपली ना एखाद्या वेळी सरांना विसरतील पण ह्या मामाला नाही विसरणार. अजूनही पाया पडतात. हा काय माहितीये का सर अशा मुलांसाठी ना शाणा राहण्यापेक्षा ना एकदम बावलेट राहिलेलंच मला आवडेल.